पहिल्यांदा मी राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सर्व जिजाऊ भक्तांना व शिवभक्तांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी राजमाता जिजाऊ नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही या ठिकाणी नांदेड शहरामध्ये एक हर्षोल्लासात राजमाता जिजाऊ कालचा पूर्वसंदेश एक शाहिरी जलसा आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम आम्ही कालच मान्य जिल्हाधिकारी अभिजितजी राऊत यांच्या हस्ते आम्ही काल सायंकाळी केला आहे। आज या पहिल्यांदाच आज राजमाता जिजाऊ षष्ठी म्हणून 21 वर्षाचा माझा प्रवास मी छावा सेकंडमध्ये असताना माननीय नामदार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आणि या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निधीतून जवळपास राजमाता जिजाऊ षष्ठीस 5 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्या ठिकाणी एक महाराष्ट्रातले एकमेव असं राजमाता जिजाऊ षष्ठी या नांदेड शहरात साकारली आहे। त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेब आणि अशोकराव चव्हाण साहेब यांचं अभिनंदन करून धन्यवाद मानतो। आज राष्ट्रमाता जिजामाता हा देशाला एक मोठा संदेश देण्याचं एक महान एक कर्तव्य आहे आणि हे एकाच मर्यादित राष्ट्रापुरतं नाही तर आग्या विश्वाकरता हे संदेश देणारं कार्य आहे। आणि असं आपल्या नांदेडमध्ये सर्व समाजाच्या वतीने हा भव्यदिव्य अतिशय महत्त्वाचं आज राष्ट्रमाता जिजाबाई यांच्या मोठे ही क्रांतिकार आहे ते आणि जगाच्या करती समाजाकरता यांनी आपलं खूप ध्येय पुढे नेऊन जगाकरता कार्य केलं आणि असं ते चालाव हे आपल्याला एवढे विनंती आहे। रामकृष्ण हरी। अरविंद महाराज मोरे सोनखेडकरचे। नांदेड येथे माननीय अविनाशजी कदम यांच्या संकल्पनेतून राजमाता जिजाऊ सृष्टी ही महाराष्ट्रात पहिल्यांदा उभी राहिलेली आहे आणि या जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने 2 दिवसीय भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। काल या ठिकाणी शाहिरी जलसा पार पडला आणि आज अशी अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रबोधनात्मक शोभायात्रा या ठिकाणी निघते आहे आणि राजमाता जिजाऊ जन्मोत्सव नांदेडमध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये माननीय अविनाशजी कदम यांच्या संकल्पनेतून साजरा होतो आहे आणि ही जिजाऊ सृष्टी तमाम महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरावी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्श ठरावी अशी ही जिजाऊ सृष्टी आहे। राष्ट्रमाता मा जिजाऊ यांची जयंती आहे। मागच्या 3 तारखेला सावित्रीबाई फुले यांची जयंती होती। या दोन्ही महाराष्ट्राच्या महानायिकाने महाराष्ट्रामधलं सामाजिक सांस्कृतिक वातावरण बदलून टाकलं। शेकडो वर्षाच्या गुलामीतून नष्ट करून 18 पगड जातीचं राज्य निर्माण करण्याचं काम जिजाऊंनी केलं। या निमित्ताने समाजामध्ये समता शांतता निर्माण व्हावी हा आमचा हेतू आहे। सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एकतेचं राज्य निर्माण व्हावं हा आमचा हेतू आहे। या निमित्ताने आम्ही ही एक रॅली काढली आहे। काल दीपोत्सव झाला, एक जलसा झाला आणि आज ही मिरवणूक निघालेली आहे। धन्यवाद। सर्व धर्मीयांना लाख लाख शिवशुभेच्छा। ही आमची पहिलीच वेळ आहे जिजाऊ जयंती काढायची आणि जिजाऊ सृष्टी इथं हनुमानगड जानकीनगर येथे खूप छान साकारलेली आहे। माझं म्हणणं आहे की जे कोणी आले नाहीत त्यांनी एकदा येऊन पहा।
जिजाऊ सृष्टी किती छान तयार केलेली आहे. आमचे भाऊ अविनाश कदम यांनी ही जिजाऊ सृष्टी साकारलेली. सगळी महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांनी खूप छान योगदान दिलेलं आहे. अशोकराव चव्हाण साहेबांचं योगदान आहे, कल्याणकर साहेबांचं योगदान आहे, सगळ्या पूर्ण आमदार खासदारांचं योगदान झालेलं आहे इथं. तरी मी सगळ्या जनतेच्या वतीनं जिजाऊ जयंतीच्या सगळ्यांना शिवशुभेच्छा देते आणि सगळ्यांनी परत एकदा सांगते, आवाहन करते की सर्व धर्मीयांनी, सर्व धर्माच्या लोकांनी जिजाऊ जयंतीला पुढच्या वर्षी, यावर्षी तर आलात तुम्ही पण पुढच्या वर्षी सुद्धा यायचं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.